नमस्कार, मी डॉक्टर रोहित भिंगारदेवे, श्वसनरोग तज्ज्ञ, सांगली। आज आपण एका महत्त्वाच्या व्यावसायिक श्वसनाच्या आजारावर बोलणार आहे, म्हणजेच बिसिनोसिस किंवा ब्राउन लंग डिसीज। हा आजार प्रामुख्याने कॉटन मिल वर्कर्स म्हणजेच कापसाच्या प्रक्रिया करण्याच्या उद्योगांमध्ये काम करणाऱ्या कामगारांमध्ये होतो। बिसिनोसिस हा आजार कापूस, ताग किंवा अंबाडी या तंतूंच्या जास्त वर्ष संपर्कात आल्यामुळे होतो। हे तंतू श्वसनाद्वारे फुफ्फुसात स्थिरावतात आणि त्यामुळे त्यानंतर या कामगारांमध्ये श्वसनाचे आजार हे चालू होतात। कॉटन मिल इंडस्ट्रीज म्हणजेच टेक्स्टाईल मिल्स किंवा कापसाच्या कापड गिरण्या यामध्ये काम करणाऱ्या कामगारांमध्ये हा त्रास प्रामुख्याने होतो। या त्रासाला मंडे फीवर असेही म्हटले जाते। म्हणजेच कामगार हे रविवारी सुट्टीच्या दिवशी नंतर सोमवारी कामावर रुजू होताना त्यांना हा ताप आणि श्वसनाचा त्रास आढळतो। त्यानंतर जसे जसे दिवस पुढे जात राहतात तसे तसे हा आजार कमी होत जातो किंवा हा त्रास कमी होत जातो। यामुळेच याला मंडे फीवर असेही म्हटले जाते। सुरुवातीला या आजाराची लक्षणे साध्या दम्यासारखी वाटू शकतात। म्हणजेच आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच सोमवारी छातीत घट्टपणा जाणवणे, श्वास घ्यायला त्रास होणे, छातीतून घरघर असा आवाज येणे, खोकला किंवा बडका पडणे, भूक कमी लागणे अशी लक्षणे जाणवतात। या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास फुफ्फुसाचे कार्य कायमस्वरूपीसाठी बिघडते आणि फुफ्फुसाची लंग कॅपॅसिटी ही कमी होऊन जाते। या आजारावर प्रॉपर मेडिसिन्स किंवा औषधे न घेतल्यास पेशंट्सच्या या बिसिनोसिस या आजाराचे रूपांतर COPD म्हणजेच क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज या आजारामध्ये होते। बिसिनोसिस किंवा मंडे फीवर याचे निदान हे पेशंट्सची व्यावसायिक पार्श्वभूमी आणि पेशंटचे क्लिनिकल एक्झामिनेशन तसेच पल्मोनरी फंक्शन टेस्ट याच्याद्वारे बिसिनोसिसचे निदान हे केले जाते। बिसिनोसिस किंवा मंडे फीवर या आजारामध्ये उपचारापेक्षा प्रतिबंध चांगला हे अगदी तंतोतंत खरे ठरते। त्यामुळे कामगारांनी कामाच्या ठिकाणी धुळीचा प्रभाव कमी करणे, उच्च गुणवत्तेचे मास्क वापरणे, लंग कॅपॅसिटी म्हणजेच श्वसनाची तपासणी ही वेळेवर करून घेणे आणि ज्या लोकांना श्वसनाचे आजार आहेत अशा लोकांनी ब्रॉन्कोडायलेटर्स किंवा रोटाकॅप्स ही औषधे नियमित घेणे हे गरजेचे ठरते। म्हणूनच जर आपल्या ओळखीच्या लोकांमध्ये कुणी ह्याच्या आधी कॉटन मिल्स किंवा टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये काम केले असेल किंवा त्यांचा कापूस, ताग किंवा अंबाडी अशा तंतू बरोबर संपर्क येत असेल तर अशा लोकांना श्वसनाचा त्रास चालू झाला असेल तर या लोकांनी आपल्या नजीकच्या श्वसनरोग तज्ज्ञांचा